तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, आज एक मैदान पार पडणार आहे. कारण की बऱ्याच दिवसांनी मित्रांनो आदतचे मैदान पार पडत होते, पण ओपनचे मैदान भरत नव्हते जास्त करून. कारण की मित्रांनो, एक आदत एक बैल व एक दुसरा एक बैल असे मैदान पार पडत होते. पण मित्रांनो, आता पारंपरिक यात्रेचे मैदान चालू झालेले आहे. ते मैदान आज आपल्याला एक ओपनचं मैदान पार पडताना दिसणार आहे. रात्री मित्रांनो लाईव्ह लॉट सुद्धा जाहीर झालेले आहे. कारण की मित्रांनो, काल आपला सर्वांचा लाडका देव बकासूर कोकणामध्ये गेलता. त्याचा व्हिडिओ मित्रांनो आपण पुरा आहे आपल्याकडे, ते तुमच्यासाठी आपण बरोबर ठीक आहे 11 वाजता अपलोड आपल्या चॅनलवर करणार आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर कोणी मित्रांनो, पुन्हा A to Z व्हिडिओ आहे आपल्याकडं, ते आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार. कारण की मित्रांनो, काल खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतील. श्री सिद्धनाथ व बाळू बाई मित्रांनो, आज देवाच्या यात्रेनिमित्त मैदान पार पडणार आहे. कारण की त्या मैदानामध्ये आपल्याला कोणकोणते नंदी पाहताना दिसणार आहे याचा अपडेट घेऊन आलेलो आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला बकासूरचे बद्दल एक माहिती सांगणार आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्याला गोटकरांचा रॉकेट सुद्धा पाहताना दिसणार आहे. त्याचा गट क्रमांक सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तो आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे आज. तसंच मित्रांनो, आपल्याला तो बरेच दिवस 3 फेऱ्याच्या मैदानात पाहताना दिसला नाही. संभाजीनगर मराठवाडा केसरी मैदानामध्ये सेमीला हार झालती. तसाच तो आपल्याला काल 2 दिवसापूर्वी बिनजोडला पाहताना दिसला आणि बिनजोडचा मानकरी सुद्धा झालता गोटचा सर्जा. तसंच आपल्याला कोणत्या मैदानात पाहताना दिसणार, तर तो मित्रांनो आपल्याला आज पाहताना दिसणार आहे गट क्रमांक 16 मध्ये. त्याचा पायरा सुद्धा मित्रांनो चांगला आहे आणि आपल्याला तो आज पाहताना दिसणार आहे. कारण की पारंपरिक मित्रांनो 72 व पर्व आहे मित्रांनो, जुनं पारंपरिक मैदान असल्यामुळे आपल्याला तो आज पाहताना दिसणार आहे. आपण 2च नंदीचे अपडेट देणार आहे. राहिला प्रश्न दशमिंद केसरी बकासूर, त्याच्या दावणीतला कोणता नंदी पळेल का? कारण की मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा देव बकासूर तो थोडा आजारी कारणामुळे मित्रांनो तो थोडा आजारी आहे. त्याचे थोडं ट्रीटमेंट चालू आहे. दवाखान्यातून सुद्धा येऊन इतका मित्रांनो आजारी असून सुद्धा इतका प्रवास केला आणि कोकणामध्ये गेलता मित्रांनो. कारण की बैल आजारी असून सुद्धा मित्रांनो त्यांच्या खातीर बैल मोहिल शेटने, दिलदार माणूसचा राजा माणूस आहे मित्रांनो, त्यांनी त्यांच्या खातीर बैल तिथं नेलता खास प्रेक्षक वर्गासाठी. आणि जर मित्रांनो तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ नक्की दाखवणार आहे. कारण की तो आपल्याला आज कुठल्याही मैदानामध्ये आजारी असल्यामुळे आपल्याला कुठल्याही मैदानामध्ये असतो पळताना दिसणार नाही. शक्यतो आपल्याला तो कोणत्या मैदानात पाहताना दिसणार हेच लवकर अपडेट घेऊन येणार. राहिला प्रश्न बकासूरच्या दावणीतले कोणते नंदी पळणार. मित्रांनो, त्याच्या दावणीतले कोणतेही नंदी पळताना दिसले तर तुमच्यापर्यंत नक्की अपडेट पोहोचणार. त्यांचा गट पास झाल्यावर सुद्धा आपण त्यांचे मित्रांनो तुमच्यापर्यंत अपडेट देणार. पण मित्रांनो, आज आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा दशमिंद केसरी बकासूर कुठल्याही मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.